नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. महाराष्ट्र हे आपल्या देशातील सर्वात प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राचा GDP असेल किंवा आता नवीन भाषेत महाराष्ट्राचं GST कलेक्शन असेल, हे देशातील सर्वाधिक आहे. याचं कारण मुंबई ही महाराष्ट्रात आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईमुळे महाराष्ट्र देशात प्रगत आहे. मुंबईच्या या आर्थिक राजधानी असण्याचा किंवा प्रगत असण्याचा फायदा मुंबईजवळच असलेल्या पुण्याने सर्वाधिक उचलला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुंबई खालोखाल पुणे सुद्धा हे देश पातळीवरचं एक मोठं शहर आहे. एक IT हब म्हणून आणि इतरही कारणांसाठी पुणे देशामध्ये ओळखलं जातं. महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या दोन शहरांव्यतिरिक्त मुंबईच्या जवळ असणारं आणखी एक शहर म्हणजे नाशिक. मुंबईच्या जवळ असण्याचा फायदा घेऊन नाशिकचा स्वतःचा विकास झाला आहे, प्रगती झाली आहे. परंतु नाशिकसाठी राज्याच्या सरकारनं किंवा राज्याच्या नेतृत्वानं फारसं काही केलं नाही. पण मुंबईचा म्हणून जे जवळीक आहे त्याचा फायदा उठवत नाशिककरांनी स्वतःची प्रगती केली आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचा जेव्हा विचार होतो तेव्हा तो विचार मुंबई, पुणे आणि नाशिक या पलीकडे फारसा जात नाही. महाराष्ट्र प्रगत आहे, पण महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील कृषी विभाग किंवा पश्चिम पुण्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा एक प्रगत भाग म्हणून ओळख सोडली तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र हे तसे मागासलेलेच भाग आहेत. यातील विदर्भ आणि मराठवाडा यांच्या मागासलेपणाची कायम चर्चा सुरू असते. या मागासलेपणावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015च्या नोव्हेंबरमध्ये नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. हा असा समृद्धी महामार्ग असेल जो मुंबई आणि पुण्यातील सध्याचं 18 ते 20 तासांचं अंतर केवळ 7 ते 8 तासांवर आणेल. हे अंतर कमी झाल्यामुळे नागपूर म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ यामधील मुंबईशी असलेलं विकासाचं अंतर आपोआप कमी होईल, ही या महामार्गामागील घोषणा आहे. या समृद्धी महामार्गामागील घोषणा केल्यानंतर त्याला ठिकठिकाणाहून विरोध झाला. त्याचं भूसंपादन होण्यासाठीच 3 वर्षाचा कालावधी लोटला गेला. मात्र हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचाच याचा चंग बांधलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली आणि 2019 मध्ये या महामार्गाच्या कामास सुरुवात झाली. त्यातील पहिल्या टप्प्याचं काम 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं. नागपूर ते शिर्डी या महामार्गाचं हा 701 किलोमीटरचा महामार्ग आहे आणि त्या महामार्गामध्ये साधारणपणे 16 टप्पे करण्यात आले होते. त्या 16 टप्प्यांमधील पहिल्या 13 किंवा 12 ते 13 टप्प्यांचं म्हणजे नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर अंतराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यामुळे डिसेंबर 2022 पासून नागपूर ते शिर्डी हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हा महामार्ग खुला झाल्यामुळे त्याविषयी लोकांना आश्चर्यचकित होण्याजोगी गोष्ट होती. कारण पहिल्यांदाच असा महामार्ग लोक बघत होते की ज्याच्यावर कुठे अडथळा नाही, ज्याला कुठे वळण नाही. अशा प्रकारचा महामार्ग बघण्यासाठीही अनेक लोक त्यावरून प्रवास करत होते. परंतु त्याचं जे वैशिष्ट्य होतं किंवा त्याचं जे वेगळेपण होतं हेच त्याच्यासाठी मारकही ठरत होतं. कारण या महामार्गावर आतापर्यंत 150 पेक्षा जास्त अपघात होऊन जवळपास 200 जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे सरकारच्या किंवा सरकारी सत्ता पक्षाच्या विरोधकांनी या महामार्गावर टीका करण्यास सुरुवात केली, त्यातील त्रुटी शोधण्यास सुरुवात केली. परंतु लोकांना त्या महामार्गावरील प्रवास भावत राहिला, आवडत राहिला आणि दिवसेंदिवस या महामार्गावरून होणारी वाहतूक वाढतच चालली. दुसऱ्या टप्प्यामध्ये शिर्डी ते भरवीर आणि भरवीर ते इगतपुरी हा 125 किलोमीटरचा टप्पाही पार केला आणि आतापर्यंत 625 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला आहे. या 701 किलोमीटर मधील सर्वात शेवटचा 76 किलोमीटरचा टप्पा हा सर्वात अवघड आहे किंवा अवघड होता.
कसारा घाटातून जाणारा हा महामार्ग असल्यामुळे कसारा घाटामध्ये 8 किलोमीटरचा बोगदा करण्यात आलेला आहे. तो बोगदा करताना आतमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये किंवा काही इतर समस्या निर्माण होऊ नये यासाठी आतील बोगद्यांनाही असे वळण रस्ते तयार करण्यात आले आहेत. अशा प्रकारचा हा महाकाय बोगदा पूर्ण झाल्यानंतर पुढचा जो भाग होता तो म्हणजे तो बोगदा आणि पुढचा सपाट भाग यांना जोडण्यासाठी एका मोठ्या पुलाची गरज होती. ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथे 84 मीटर उंच असा मोठा 1.5 किलोमीटर लांबीच्या पुलाचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. बाकी ठाणे जिल्ह्यातील आमनेपर्यंतचा हा महामार्ग पूर्ण झाला आहे. तो 1.5 किलोमीटरच्या पुलाचं काम अंतिम टप्प्यात असून ते डिसेंबर महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. यामुळे येत्या डिसेंबरमध्ये हा महामार्ग म्हणजे संपूर्ण 701 किलोमीटरचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा महामार्ग आमने या गावाजवळ संपणार असून तेथून त्याला 2 फाटे काढण्यात येणार आहे. एक मार्ग JNPT पर्यंत जाणार आहे तर दुसरा मार्ग मुंबई आग्रा हायवेला जोडला जाणार आहे. आमने या गावाजवळ सध्या मुंबई वडोदरा या महामार्गाला तो जोडला जाणार आहे. समृद्धी महामार्ग ही एक कल्पना होती, जी कल्पना पुणे आणि राज्यातील मुंबई आणि राज्यातील मागास भाग यांना जोडण्याची, राज्याचा समतोल विकास व्हावा, सर्व भागामध्ये मुंबईच्या विकसित मुंबईची फळं सर्वाधिक महाराष्ट्रातील सर्व दूर भागापर्यंत पोहोचावीत, त्यांनाही मुंबईच्या विकासाचा फायदा घेता यावा, हा यामागील हेतू होता. नागपूर ही आपल्या राज्याची उपराजधानी आहे आणि मुंबई राजधानी. उपराजधानी ते राजधानी यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे राज्यातील 17 जिल्हे एकमेकांना जोडले आहेत किंवा समृद्धीला जोडले आहेत. समृद्धीनं केवळ वाहनांची गती वाढणार नाही तर महाराष्ट्राच्या मागास भागातील विकासाच्या गतीलाही यामुळे अधिक वेग येणार आहे आणि महाराष्ट्राचा जो GDP 5 ट्रिलियन, देशाचा GDP 5 ट्रिलियन करण्याचं जे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे त्यात महाराष्ट्राचं उद्दिष्ट 1 ट्रिलियन आहे आणि हे 1 ट्रिलियन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ मुंबईवर अवलंबून राहण्यापेक्षा राज्याच्या मागास भागाचं त्यामध्ये योगदान असणार आहे आणि ते योगदान देण्यात समृद्धी महामार्ग आपला वाटा उचलणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग ही महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राच्या भविष्याची नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नाशिक ते मुंबई हे अंतर केवळ 2.5 तासाचं होऊ शकणार आहे. म्हणजेच मुंबईला जाण्यासाठीच्या जे काही अडथळे आहेत ते समृद्धी महामार्ग दूर करणार आहे आणि मुंबईसारखे विकसित होण्याचे जे अडथळे आहेत ते अडथळेही तो दूर करणार आहेत. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.